राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगेंना अटक. कारमध्ये सापडलेली 57 लाखांची रोकड बाजार समिती कर्मचाऱ्यांची असल्याचं निष्पन्न. हिंगणघाटात सापडली 40 लाखांची रोकड. जास्त नोटा, नवीन 2000च्या 2 दिवसातली रोकड सापडण्याची दुसरी घटना. एका व्यक्तीला अटक. कोपर्डी प्रकरणी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात फिर्यादीसह 3 साक्षीदारांची तपासणी. आज पीडित मुलीचे वडील प्रथमच सुनावणीसाठी न्यायालय परिसरात दाखल. सिकी घोटाळा प्रकरणी पंकजा मुंडेंना क्लीन चिट. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीची फाईल बंद. चौकशी गुंडाळण्यामागचं कारण मात्र गुलदस्त्यात. गोंदियातल्या हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू. आणि शहापूरमधल्या कुणबी महोत्सवाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समारोप. तर साळंखेड्याच्या चेतक महोत्सवालाही मुख्यमंत्र्यांची हजेरी. नमस्कार, मी विशाल. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. सुरुवात करूयात. राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची मोठी बातमी अशी की त्यांना अटक करण्यात आली आहे आणि 57 लाखांची रोकड कारमध्ये सापडल्याप्रकरणी ही अटक त्यांना झाल्याचं कळत आहे. ही सर्व रक्कम बाजार समिती कर्मचाऱ्यांची असल्याचं आता स्पष्ट झालंय. पंचवटी पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाजार समिती कर्मचाऱ्याने याबद्दल तक्रार केली होती आणि पिंगळेंनी खोट्या प्रतिज्ञापत्रावर सही करण्याची बळजबरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. अखेर बाजार समितीचे संचालक नव्हे तर सभापती देवीदास पिंगळे यांना अटक करण्यात आलेली आहे. देवीदास पिंगळे यांना अँटी करप्शन ब्युरो खात्यानं चौकशी केली होती. देवीदासजी, काय सांगाल? तुम्हाला आज अटक करण्यात आलेली आहे. काय 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 कितपत तथ्य या सगळ्या विषयामध्ये? त्याच्यात मला नाही वाटत काही तथ्य आहे म्हणून. अलग लक्षामध्ये हे थोडंसं राजकीय एकंदरीत सगळं दिसतंय. हे सगळं राजकीय दिसतंय असं तुमचं म्हणणं आहे, पण जी कर्मचाऱ्यांची रक्कम होती ती खरोखर कर्मचाऱ्यांची होती का? कारण गेल्या वर्षी सुद्धा असं झालं होतं. कर्मचाऱ्यांचीच होती ना, असं काही झालेलं नाहीये. कर्मचाऱ्यांचीच ती रक्कम होती हे त्यांनी मान्य केलंय, पण असं काही झालं नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. एकंदरीत या सगळ्या विषयामध्ये सगळंच गौडबंगाल एसीबीच्या चौकशीमध्ये पुढे येणार. पण देवीदास पिंगळे हे राष्ट्रवादीचे वजनदार नेते आहेत, माजी खासदार आहे. यांना अटक केल्यामुळे खूप मोठा धक्का हा बाजार समितीच्या सगळ्याच व्यवहाराला पडला एवढं निश्चित. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल भास्करचा प्रशांत बाग, IBN लोकमत, नाशिक. देवीदास पिंगळेंच्या कारमध्ये सापडलेली 75 लाखांची रक्कम ही बाजार समितीतल्या कर्मचाऱ्यांची असल्याचं आता निष्पन्न झालेलं आहे. या संदर्भातली तक्रार खरं तर एका 75 लाख रुपयाची रक्कम या कर्मचाऱ्यांकडनं कशा पद्धतीने देवीदास पिंगळेंनी घेतली, प्रतिज्ञापत्रांवरती म्हणजे खोट्या प्रतिज्ञापत्रांवरती सह्या करण्याची बळजबरी ते का करत होते, देवीदास पिंगळेंकडे असणारी ही जी रक्कम आहे नेमकी ती कर्मचाऱ्यांचीच होती की त्यामध्ये इतरही काही ठिकाणच्या रकमेचा समावेश होता. आता हे सगळे एसीबीच्या चौकशीतनंच पुढे येऊ शकणार आहे. एसीबीचे अधिकारी आता कसून त्यांची चौकशी करतात. खरं तर आता या क्षणाला जी महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते ती अशी की 57 लाख रुपयांची बेहिशोबी रक्कम प्रकरण जे आहे ते देवीदास पिंगळेंच्या मालमत्तेची आता झडती सुरू आहे. अँटी करप्शनचे 3 विशेष पथकं जी आहेत ती तपासणी करतात. त्यांचा राहता बंगला आणि दरी मातोरीच्या आलिशान फार्म हाऊसची झडती घेतली जाते असं आपल्याला कळतंय. याबद्दल माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या बरोबर आहे. प्रशांत, देवीदास पिंगळेंना अटक तर झालेली आहे आणि आता एसीबी पुढली चौकशी कारवाई कशा पद्धतीने करत आहे? विशाल, नक्कीच अँटी करप्शन ब्युरोनं आपला जो फास जो आहे तो पूर्णपणे आवडल्याचं चित्र सगळं समोर येत आहे. त्यांचा जो आलिशान बंगला नाशिक शहरामध्ये आहे आणि त्याचबरोबर दरी मातोरे, नाशिक जिल्ह्यात दरी मातोरेला त्यांचं असलेलं आलिशान फार्म हाऊस, या ठिकाणी एसीबीच्या 3 विशेष टीम पोहोचल्या आहेत. याचबरोबर थोड्याच वेळात मुंबईमध्ये सुद्धा ज्या त्यांच्या सुखळ या आलिशान जी वरळीला इमारत आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या मालमत्तेवर अँटी करप्शनचा रेट थोड्याच वेळात पडणार. मुळात आपल्याला लक्षात येतं पाहिजे की ही 57 लाख रुपयाची रक्कम ही बाजार समितीच्या 118 कर्मचाऱ्यांची होती. त्यांना विविध कारणांसाठी मिळालेल्या भत्त्याची ही रक्कम आणि ही जी रक्कम होती या रकमेतनं त्यांना मिळालेल्या रकमेतनं काही अंश जो त्यांनी काढलाय तो ही 57 लाख रुपयाची रक्कम आहे. ही सभापती आणि संचालक यांच्या घरी त्यांच्याकडे जात होती. आणखी त्यावेळेस जात असताना कारमध्ये अँटी करप्शन ब्युरोनं ही रक्कम पकडली. बऱ्याच कर्मचाऱ्यांनी तक्रार केली की आमच्याकडनं जबरदस्तीनं चेक लिहून घेतला, तो आमचे जे पैसे हक्काचे आहेत त्या हक्काचे पैसे हे स्वतःचा दिवाळी बसता म्हणून हे राखून ठेवतात, महागाई भत्ता म्हणून राखून ठेवतात आणि हे आज नाही तर हे वर्षानुवर्षांपासून चाललंय. आणि सभापती असो की सगळं संचालक मंडळ हे सगळेच या विषयामधलं हे काळं बरं काम करत असतात.
देवीदास पिंगळे यांच्यावर थेट आरोप त्यांचा होता. याचबरोबर 6 संचालकांच्या विरुद्ध सुद्धा अँटी करप्शन ब्युरोचा मोठा शिखंजा कसला जाणार आहे. डॉक्टर पंजाबराव उगले यांनी इथे पदभार स्वीकारल्यानंतर अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून जे जाळं विडलं गेलं आणि अत्यंत योग्य पद्धतीने तपास करून जो माणूस इथपर्यंत पोहोचू शकतो त्याच्यातनं उपलब्ध झालेले पुरावे हे नक्कीच अप्रिशिएट करण्यासारखे. पण याची दुसरी बाजू जी विशाल तू बोललाय की अँटी करप्शन ही कारवाई तर केली, पण कारवाई केल्यानंतर पुढे काय, हे पुढे काय तेच महत्वाचं आहे. कारण राष्ट्रवादीचे माजी खासदार असलेले देवीदास पिंगळे हे बरेच नेते राष्ट्रवादीचे म्हणून ओळखले जातात. सहकार क्षेत्राचं खूप मोठं नाव म्हणून त्यांची सुद्धा ओळख आहे. पण त्यांच्याविरुद्ध जे पुरावे गोळा करणं हे तितकं जिकिरीचं आहे. त्याचबरोबर वर्षानुवर्ष चालू असलेला हा 7 पट्ट्याचा व्यवहार जो आहे हा उघडकीस आणणं हे सगळ्यात मोठं आव्हान अँटी करप्शन ब्युरो पुढे असेल. आणखी या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो की या धर्तीमधनं नेमकं काय निष्पन्न होत आहे, वर्षानुवर्ष कशा प्रकारे लूट केली जाते, बाजार समितीला स्वतःचं संस्थान केल्यासारखं पिंगळेंनी कशा प्रकारे वापरलं गेलं अशा प्रकारची तक्रार काही कर्मचाऱ्यांनीच केलेली आहे. या अशा अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. बऱ्याच कर्मचाऱ्यांकडनं ऍफिडेव्हिट सुद्धा या पिंगळेंनी करून घेतलंय अशा प्रकारची तक्रार दाखल झालेली आहे. आज कोर्टामध्ये देवीदास पिंगळेंनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. टाळाटाळ करत होते एसीबीचे समन्स बजावून सुद्धा, पण आज त्यांना कोणत्याही चौकशीला हजर राहावं लागलं. 28 तारखेला त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होण्याआधीच त्यांची अटक झाली आणि 20 कर्मचाऱ्यांनी आज कोर्टामध्ये त्यांना अटक मिळू नये याकरता इंटरव्ह्यू अर्ज सुद्धा दाखल केला. हेही लक्षात घेतलं पाहिजे. वर्षानुवर्ष होत असलेला अन्याय आणि याचमुळे कर्मचारी, बाजार समितीचे आणि पिंगळे यांच्या विरुद्धचा संघर्ष सुरू झालाय. पण पिंगळे हे एकटेच नाही तर अजून 6 संचालकांभोवती सुद्धा अँटी करप्शन ब्युरोचा फास लवकरच आवळला जाणार आहे ही खात्रीलायक सूत्रांकडून माहिती आपल्याला समजतंय. पण अँटी करप्शन ब्युरोच्या कारवाईला हे सगळ्यात मोठं यश आज नक्कीच मानता येईल. आता या धर्तीबंद काय काय समोर येत आहे, काय काय पुरावे चौकशीतनं काय समोर येतंय हे आता बघावं लागेल. प्रशांत, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर पाहूया, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयावर आज आयकर विभागानं धाड टाकली आणि बँकेवरची कारवाई कालपासून सुरू आहे. राज्यात ज्या सहकारी बँका आहेत त्यापैकी सर्वात जास्त रक्कम 9 नोव्हेंबर पासून जमा झाली होती. ती रक्कम कुठून आली आणि कोणत्या खात्यातून आली याची चौकशी आयकर विभाग करत आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात मी सध्या उभा आहे. या बँकेमध्ये काल संध्याकाळपासून या ठिकाणी आयकर विभाग ठाण मांडून बसलाय. या ठिकाणचे व्यवहार कशा पद्धतीने झालेत, योग्य पद्धतीने झालेत का नाही याची तपासणी सध्या सुरू आहे. या ठिकाणी कोणालाही आतमध्ये प्रवेश करू दिला जात नाहीये. एकंदरीतच आत्तापर्यंत काही विभाग आयकर विभागानं बंद केलेले आहेत आणि एकंदरीतच काही विभागांना सील करण्यात आलेलं आहे. तर काही CCTV फुटेज आत्तापर्यंत ज्या गेल्या 2 महिन्यातलं या बँकेचं जे CCTV फुटेज आहे ते सुद्धा बँकेकडून ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आयकर विभाग गेली 2 दिवस या ठिकाणी तपासणी करते कशा पद्धतीनं या बँकेचे व्यवहार योग्य पद्धतीनं झालेत का नाहीत आणि जर नसतील झाले तर काय कारवाई नेमकी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तुषार तपासे, IBN लोकमत, सातारा. यानंतर बघूया, धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरमध्ये सेंट्रल बँकेत 10 लाखांची चोरी करतानाची थरारक दृश्य CCTV मध्ये कैद झाली आहेत. 2 चोरट्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांना कसे वेठीस धरून बँक लुटली याचं हे धक्कादायक फुटेज आहे. दोन्ही चोरट्यांनी चेहऱ्यावर मास्क आणि त्यावर हेल्मेट घातलं होतं. बरोबर 5:23 चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला होता आणि बँकेत जी काही रक्कम होती, रोकड होती, ती घेऊन ते पसार झाले. ही चोरी भर दिवसा आणि शहरातील बाजारपेठेच्या परिसरात झाली आणि या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज शिरपूर बंदचं आवाहन केलंय. जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. बातमी हिंगणघाटातनं 2000च्या नवीन नोटा घेऊन जाणाऱ्या एका माणसाला वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये अटक करण्यात आलेली आहे. आज दुपारच्या सुमारास पोलिसांना या माणसाविषयी माहिती मिळाली होती आणि या माहितीच्या आधारे या माणसाच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याच्याकडून 34,43,000ची रक्कम पकडण्यात आलेली आहे. गेल्या 2 दिवसातली ही दुसरी घटना आहे, कारवाई आहे. आज पकडण्यात आलेली रक्कम ही बहुतेक करून 2000च्या नव्या नोटांमध्ये आहे. या माणसाच्या गाडीमध्ये असणाऱ्या बॅगमध्ये 2000च्या 33,92,000 तर 1000च्या जुन्या 50 नोटा आणि 100च्या जुन्या 10 नोटा असा एकूण 34,43,000ची जी काही रक्कम आहे रोकड ती जप्त करण्यात आली आहे. या नोटा आता आयकर विभागाकडे जमा करण्यात येणार आहेत. आता बातमी आहे गोंदियातनं. गोंदिया शहरातील मुख्य बाजारपेठेतील हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. बिंदल थाट या हॉटेलला पहाटे 4च्या सुमारास आग लागली होती. आग एवढी भीषण होती की अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी तब्बल 8 तास शर्थीची झुंज द्यावी लागली. आतापर्यंत या इमारतीतून
7 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांमध्ये 6 पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. मृतांपैकी 6 जणांची ओळख पटलेली आहे तर एका मृतदेहाची ओळख अजून पटलेली नाही आहे आणि या आगीतून तब्बल 11 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय. आग विझवण्याचं काम पूर्ण झालंय, मात्र या इमारतीत कुणी अडकलेलं आहे का यासाठी शोध मोहीम सुरूच आहे. या हॉटेलमध्ये अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजना केलेली नव्हतीच हे स्पष्ट झालंय आणि आगीचं प्राथमिक कारण शॉर्ट सर्किट सांगण्यात येत आहे. या हॉटेलमध्ये 8 ते 10 गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आगीनं रौद्र रूप धारण केलं. ये दुर्घटना के बारे में गोंदिया शहर पुलिस स्टेशन में जो एक्सीडेंटल फायर ये हमने रजिस्टर किया है और उनके इन्वेस्टिगेशन में तपास में जो बातें आएगी, जो त्रुटियां जो कमियां थी और वो जो त्रुटियां कमियां जिसमें क्रिमिनल लायबिलिटी है वो पूरा निष्कर्ष अनुमान के बाद संबंधित जो भी है उनके ऊपर कानूनी कार्रवाई की जाएगी. सर शॉर्ट सर्किट होना चाहिए, अभी उसी का लेके चल रहे हैं हम लोग. शॉर्ट सर्किट 6 बॉडी रिकवर की है. एक बॉडी जो जाते समय ये हुई है. सर ये भंडारा से एक गाड़ी आई है, तुमसर से आई है, बालाघाट से आई है और लांजी से आई हैं, तुमसर से आई हैं और गोंदिया के हैं. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे वेळ झाली की ब्रेकची. पहा फक्त IBN लोक. ब्रेकनंतर पाहूया कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी सुनावणीचा आजचा दुसरा दिवस आहे. ही घटना पूर्वनियोजितच असल्याचा सरकारी वकिलांचा दावा आहे. आज त्यावर सुनावणी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. आज मुख्य आरोपी साक्षीदाराने ओळखला असून आज मुलीचे वडील न्यायालयात हजर होते. त्यांनी 3 साक्षीदारांच्या साक्ष्या आज होणार आहेत आणि झालेल्या आहेत. म्हणजे अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात कोपर्डी खटल्याच्या नियमित सुनावणीला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. सुनावणीत 3 साक्षीदार तपासण्यात आलेत आणि त्याचबरोबर नितीन भैलुमेचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. सुनावणीवेळी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे न्यायालयात हजर होते. सुनावणीत जागेचा नकाशा काढणारा साक्षीदार, कर्जत रुग्णालयात पीडित मुलीचे फोटो काढणारा साक्षीदार आणि आरोपीची दुचाकी जळताना घटनास्थळावरील साक्षीदार तपासण्यात आले. यावेळी बचाव पक्षानं पोलिसांच्या FIR मध्ये कटाचा उल्लेख नसल्याचा आक्षेप घेतला आणि त्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला. तर मुख्यमंत्र्यांनी आरोपींना अगोदरच शिक्षा ठोठावल्याचा आक्षेप बचाव पक्षानं घेतला आणि त्यावर न्यायालयानं बाहेरील वक्तव्याची दखल घेत नसल्याचं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर जातीय तेढ निर्माण होईल असं वक्तव्य न्यायालयात करू नये असंही न्यायालयानं बजावलंय. यानंतरची बातमी चिक्की घोटाळा प्रकरणी पंकजा मुंडे यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंवर चिक्की घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. या घोटाळ्या प्रकरणाची चौकशी सुरू होती, मात्र आता चिक्की घोटाळ्याची फाईलच बंद करण्यात आली आहे. या चौकशीची फाईल बंद का करण्यात आली याचं कारण मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलंय. पंकजा मुंडे यांच्यासह कोणत्याही मंत्र्यांवर करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या क्लीन चिटमुळे हे अगोदरच सिद्ध झाल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. मुंडे किंवा महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाच्या कोणाही बाबतीमध्ये जे जे आरोप आहेत ते निराधार आहेत हे वारंवार माननीय मुख्यमंत्र्यांनी महोदयाने म्हटलेलं आहे आणि पंकजाताईंना मिळालेल्या क्लीन चिटमुळे हे सिद्ध झालं की विरोधकांकडे इश्यूज उरले नाही आहेत आणि त्यामुळे माहितीच्या अधिकारामध्ये काहीतरी अर्धवट माहिती काढायची आणि त्याच्या आधारे आरडाओरडा करायचा. आम्ही खूप संयमी लोक आहोत आणि त्यामुळे अशा प्रकारचे सगळे आरोप आम्ही सहन करत असतो आणि हे म्हणत असतो की काळ येईल तेव्हा सिद्ध होईल. तसं पंकजाताई निर्दोष सिद्ध झालेलं आहे. यानंतर इथे वेळ झाली की ब्रेकवर जाता जाता एक नजर हेडलाईन्सवर. हिंगणघाटात सापडली 40 लाखांची रोकड, जास्त नोटा, नवीन 2000च्या 2 दिवसातली रोकड सापडण्याची दुसरी घटना, एका व्यक्तीला अटक. गोंदियातल्या हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू.
शहापूर मधल्या कुणबी महोत्सवाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समारोप, तर सारंगखेड्याच्या चेतक महोत्सवालाही मुख्यमंत्र्यांची हजेरी. ब्रेकनंतर ठाण्यामध्ये एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते आणि ती बातमी अशी की ठाण्यात 8 किलो 861 ग्रॅम युरेनियम पदार्थ जप्त करण्यात आलाय. 2 जणांना पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आहे. 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. रेनियम सदृश्य पदार्थ भारताबाहेरून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. जवळपास 27 कोटी रुपयांचं हे मटेरियल असल्याचं उघड झालंय. याबद्दल जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज देवकर आपल्याबरोबर आहे. मनोज, काय माहिती याबद्दल? एकूणच अतिसंवेदनशील असा युरेनियम पदार्थ जो आहे या ठाणे गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे. 2 जण युरेनियम विक्रीसाठी येणार होते अशी माहिती ठाणे क्राईम ब्रांचला मिळाली आणि त्यानंतर ट्रॅप रचून जो आहे या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे. ही युरेनियम भारताच्या बाहेरचं आहे असं प्राथमिकतः तपासामध्ये उघडकीस आलेलं आहे आणि या युरेनियमची जी आहे चाचणी BRC मधून करण्यात आलेली आहे. हे युरेनियम कोणत्या उपयोगासाठी आणलेलं आहे किंवा याचा वापर कुठे करणार होते याचा तपास जो आहे ठाणे क्राईम करतायत. ठाणे ब्रँचचे अधिकारी जे आहेत या सगळ्या प्रकारावरती लक्ष ठेवून आहेत. देशविघातक कृत्यासाठी याचा वापर केला जाणार होता का किंवा आणखीन काही टेररिस्ट लिंकअप आहेत का याचा सगळ्याचा तपास आता ठाणे पोलीस करतायत. जर आवश्यकता पडली तर वेगवेगळ्या एजन्सीज NIA, CBI यांची सुद्धा मदत जी आहे हे ठाणे पोलीस घेणार आहे. धन्यवाद मनोज या सगळ्या माहितीबद्दल. आता पोलीस तपास करतात की हे युरेनियम नक्की कशासाठी आणि कुठून आणण्यात आलं होतं. आता याच्याबद्दलचा तपास वेगाने सुरू झालाय. या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज नंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.